विदर्भातील उष्णतेची लाट तीव्र झाली असून रविवारी ब्रह्मपुरीतील सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। सूर्यप्रकोपामुळे नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली आणि गोंदिया या 6 जिल्ह्यांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला। सध्या संपूर्ण विदर्भ कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे अक्षरशः होरपळून निघतोय। उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत आणि ही आकडेवारी तापमानाची जगातल्या महत्त्वाच्या भागांमध्ये जिथे अधिक तापमान झालेले आहे त्याच्यापैकी एक मानली जाते। राहुल आसोटकर या बाबतीत आपल्या सोबत आहेत। या परिस्थितीकडे राहुल कशा प्रकारे बघायचं आणि मुख्य म्हणजे 47 डिग्री वगैरे तापमान आहेत, ही आपले सगळे बांधव तिकडच्या विदर्भातली सगळी मंडळी जगतायत कसं, काय चाललंय त्यांचं, वीज पुरवठा नीट आहे का, त्यांच्या अडचणी काय आहेत? प्रसन्न सर, विदर्भ हा गेल्या काही दिवसापासून अक्षरशः होरपळतो अशी स्थिती आहे आणि महत्वाचं म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी जे शहर आहे ते मागील 4 दिवसापासून 47 अंशाच्या पुढे तापमान आहे आणि रविवारचं जे तापमान होतं 47.2 हे भारतातील सर्वात उष्ण शहर म्हणून त्याची नोंद झालेली आहे। आणि त्याच्या पाठोपाठ वर्धा जिल्हा आहे, वर्ध्यात सुद्धा 47 अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे। नागपुरात 45 आहे, चंद्रपूर, अमरावती 46.4 अंश सेल्सिअस झालेला आहे। आणि या तापमानामध्ये ग्रामीण भागात आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतोय। ग्रामीण भागात तर खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय। मजूर सुद्धा शेतात जायला तयार नाहीये। दुसरी महत्वाची गोष्ट, जे पशुपालक आहे त्यांना मोठी अडचण जात आहे। आणि आता नवताप सुरू झालेला आहे। 25 मे ते 2 जून हा जो काळ असतो, ज्योतिषशास्त्रानुसार त्याला नवताप म्हटलं जातं। आणि हे जे दिवस असतात, 9 दिवस, हे सर्वात अधिक उष्ण असतात, कारण या काळामध्ये सूर्यकिरण जे आहे ते सरळ जमिनीवर पडतं आणि त्यामुळे जमीन आणि वारा हा अक्षरशः तापला जातो। मागील काही दिवसामध्ये म्हणजे मागील काही वर्षामध्ये या नवतापाच्या काळामध्ये 48 ते 47 अंश सेल्सिअसचं तापमान जे आहे ते नोंदवलं गेलं होतं। त्यामुळे या राजस्थान आणि गुजरात मधून या काळामध्ये उष्ण वारे वाहतात आणि ते उष्ण वारे पूर्व विदर्भामध्ये आणि मध्य भारतामध्ये वाहतात आणि हे 25 जून ते 2 जूनचा जो 25 मे ते 2 जूनचा जो कालावधी 9 दिवसाचा असतो, या नवतापाच्या दिवसामध्ये अधिक उष्ण होणार आहे आणि या दिवसात जे उष्णतेचे उच्चांक आहे ते नक्कीच मोडले जाणार आहे। त्यामुळे हे उच्चांक मोडले जात असताना त्याचं खरं म्हणजे एकीकडे हे आकडे वाढत असताना हे अशी काही आकडेवारी आहे की जिचा उच्चांक हा कोणत्याही प्रकारे कौतुकाचा विषय नाही, कारण आपल्या सगळ्या तिकडे विदर्भातल्या बांधवांना इतक्या प्रचंड उन्हाच्या झळांना तोंड द्यावं लागतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।